नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये 6 नंबर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये पार्ट नंबर 4 आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपण पाहिलेली आहे. त्यापैकी यंग्स मॉड्युलस पाहिला आपण. आता दुसरा जो प्रकार आहे मॉड्युलस ऑफ बल्क मॉड्युलस, इलॅस्टिसिटी ऑफ मॉड्युलस आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यालाच आपण बल्क मॉड्युलस म्हणतो. बल्क मॉड्युलस हा के न रिप्रेझेंट केला जातो. बल्क मॉड्युलस हा कशाशी रिलेटेड आहे? इट इज द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी रिलेटेड टू द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम जर का चेंज झालेलं असेल, आपण त्याला फोर्स अप्लाय केला आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याच्यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन अल्टिमेट प्रोड्यूस झाले आणि स्ट्रेन त्यामध्ये व्हॉल्यूम हा इक्वली जर का चेंज झालेला असेल, इक्वल अमाउंट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन और साइज ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट इज कॉम्प्रेसिव्ह ॲज वेल ॲज इलॉंगेटिव्ह. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर व्हॉल्यूम जर वाढलेला असेल किंवा व्हॉल्यूम जर कमी झालेला असेल तर तो आपल्याला त्या याच्यामध्ये बल्क मॉड्युलस मध्ये आपल्याला काय करता येतो? मेजरमेंट करता येतो. बल्क मॉड्युलस इज द रेशो ऑफ द व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. या पद्धतीने आपण त्याचा रेशो काढू शकतो. हा रेशो आपण के ने रिप्रेझेंट केला जातो. याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला सॉलिड मटेरियल असू शकतात, लिक्विड मधले असू शकतात किंवा गॅसियस टाइप मधले मटेरियल सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतात? त्याचा बल्क मॉड्युलस आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. आणि तिसरा जो आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलॅस्टिसिटी ऑफ व्हॉल्यूम. व्हेन अ स्पियर, आपण एक कन्सिडर केलं या ठिकाणी एक रबर स्पियर आहे, 3 डायमेन्शन मधला रबर स्पियर आहे. हा जर रबर स्पियर आपण एखाद्या लिक्विड मध्ये इमर्स केला तर त्या लिक्विड मुळे काय होईल? त्याला सारख्या प्रमाणामध्ये काय मिळेल? ऑल पॉसिबल डायरेक्शन त्याला सारखं प्रेशर त्या ठिकाणी कॉम्प्रेशन होईल, म्हणजे फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होईल. मग आपण त्याचं एक्झाम्पल घेतलं, याचा आपल्याला सॉल्व्ह करायचा बल्क मॉड्युलस. त्यासाठी आपण काय घेतलं? व्हेन अ स्पियर मेड विथ रबर इज इमर्स इन अ लिक्विड, लिक्विड मध्ये आपण त्याला इमर्स केलं तर त्या ठिकाणी इट विल युनिफॉर्मली कॉम्प्रेस फ्रॉम ऑल साइड. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ऑल पॉसिबल डायरेक्शन त्याला काय होईल? इक्वल फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होईल. आणि इक्वल फोर्स अप्लाय झाल्यामुळं त्याची काय होईल? साईज बदलल्या जाईल. मोठा असेल तर साईज काय होईल? लहान होईल, कारण कॉम्प्रेस होईल. पाण्यामध्ये आपण त्याला लिक्विड मध्ये इमर्स केल्यामुळे त्याच्यावर प्रेशर ऍक्ट होईल. हा प्रेशर काय करत? कॉम्प्रेशन निर्माण करत याच्यामध्ये. म्हणजे हा जो काही फोर्स झालेला आहे, सपोज एफ बी द कॉम्प्रेसिव्ह फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन ऑल पॉसिबल डायरेक्शन. प्रत्येक डायरेक्शन मध्ये काय झालेलं आहे? कॉम्प्रेसिव्ह फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट झालेला आहे. या कॉम्प्रेसिव्ह फोर्स मुळे, फोर्स म्हणजे काय? अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच प्रेशर होईल, कारण लिक्विड मध्ये आपण इमर्स केल्यामुळे त्याच्यावर प्रेशर इन्क्रीज होईल या सरफेसवर. म्हणजे फोर्स म्हणजेच काय झालं? इट इज अ प्रेशर आणि दॅट प्रेशर इज अ डीपी. डीपी इक्वल टू एफ डिवायडेड बाय ए. आणि त्या फोर्स मुळे कॉम्प्रेसिव्ह प्रेशर तयार होईल. आणि या कॉम्प्रेसिव्ह प्रेशर मुळे त्याची काय होईल? स्ट्रेन बदलेल. याचा स्ट्रेन बदलेल. मग स्ट्रेन काय होईल? व्हॉल्यूम चेंज होईल. याचं व्हॉल्यूम काय होईल? लहान आकारात त्याचं रूपांतर होईल. जे काही त्याच्यामध्ये चेंज झालेलं आहे ऑल पॉसिबली इक्वली, तो काय होईल? त्याचं चेंज इन व्हॉल्यूम होईल. हा चेंज इन व्हॉल्यूम आपण डीव्ही ने रिप्रेझेंट केला तर आपल्याला या ठिकाणी या बल्क मॉड्युलस वरून आपल्याला काय सांगता येते की कोणताही बल्क मॉड्युलस जो आहे, हा बल्क मॉड्युलस इज अ रेशो ऑफ, इट इज अ रेशो ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस टू व्हॉल्यूम स्ट्रेन. बल्क मॉड्युलस पाय या ठिकाणी दिलेला आहे. बल्क मॉड्युलस हा एक रेशो आहे, या ठिकाणी दाखवलेले. बल्क मॉड्युलस इज डिफाइंड ॲज अ रेशो ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस टू व्हॉल्यूम स्ट्रेन. त्यामुळे आपल्याला बल्क मॉड्युलस बरोबर काय लिहिता येते?
व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. मग आपल्याला या ठिकाणी व्हॉल्यूम स्ट्रेन काय दिलेलं आहे, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम मायनस डीव्ही डिवायडेड बाय व्ही. निगेटिव्ह साइन काय दर्शवले जाते, देर इज अ डिक्रीज इन व्हॉल्यूम. त्यामुळं निगेटिव्ह साइन म्हणजे काय, कॉम्प्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि स्ट्रेस कोणता आलेला आहे या ठिकाणी, डीपी. डीपीबीएस प्रेशर, आणि प्रेशर म्हणजेच काय त्या ठिकाणी स्ट्रेस प्रोड्यूस झालेला आहे. म्हणजे अल्टरनेटिव्हली त्या ठिकाणी स्ट्रेस आणि स्ट्रेन काय झालेला आहे, प्रोड्यूस झालेला आहे. मग स्ट्रेस आणि स्ट्रेन जर का प्रोड्यूस झालेला असेल तर आपल्याला वर काय लिहिता येईल, बाय डेफिनेशन. या डेफिनेशन वरून काय डेफिनेशन आहे, बल्क मॉड्युलसची डेफिनेशन आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करूया. बाय द डेफिनेशन बल्क मॉड्युलस म्हणजे काय, इट इज अ रेशो ऑफ हॅलो नमस्कार. आता याच्यामध्ये बघा, बल्क मॉड्युलस इज डिफाइंड ॲज अ रेशो ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस टू व्हॉल्यूम स्ट्रेन आहे का. मग आता याच्यामध्ये पहा, के चा रेशो काय लिहिता येते, व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. आता या इक्वेशन 1 मध्ये व्हॉल्यूम स्ट्रेस काय लिहिता येते, कोणताही व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय एरिया. परंतु अप्लाइड फोर्स डिवायडेड बाय एरिया म्हणजेच काय, चेंज इन प्रेशर. पाण्याचं प्रेशर आहे ते इमर्स इन लिक्विड डीपी. याला इक्वेशन 2 दिलं. त्यानंतर व्हॉल्यूम स्ट्रेन बरोबर काय दिलेलं आहे, चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम दिलेलं आहे. मग आता या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूम काय आलेला आहे, डीव्ही ने आपण रिप्रेझेंट केलं आणि ओरिजिनल व्हॉल्यूम आपण व्ही ने रिप्रेझेंट केलं. त्याला इक्वेशन नंबर 3 दिलं. 2 आणि 3 इक्वेशन आपण एक इक्वेशन मध्ये टाकलं, आपल्याला बल्क मॉड्युलस मिळेल. मग त्याची किंमत पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन 1 टाकलं तर काय होईल, के इंटू डीपी डीव्ही डिवायडेड बाय व्ही. हे व्हॉल्यूम हे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे, हे न्यूमरेटर मध्ये जाईल. म्हणजे के इक्वल टू व्ही इंटू डीपी बाय डीव्ही. चेंज इन प्रेशर विथ रिस्पेक्टिव्ह व्हॉल्यूम, व्ही ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू चेंज इन प्रेशर विथ ओरिजिनल व्हॉल्यूम. हे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला आपल्याला कॅल्क्युलेट केला आणि हा फॉर्म्युला काय येईल, के इक्वल टू स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. याला मिटून या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी लिहूया. काय येईल, के व्ही इंटू डीपी डिवायडेड बाय डीव्ही. हा फॉर्म्युला कशाचा असेल, दिस इज युअर रिक्वायर्ड फॉर्म्युला. किती नंबर झाला, 4 नंबर. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल, बल्क मॉड्युलस काढता येईल. आणि याचं एसआय युनिट आपल्याला रिप्रेझेंट करता येतं. व्हॉट इज अ एसआय युनिट, एसआय युनिट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि त्याचं डायमेन्शन सेम असेल. व्हॉट इज दॅट डायमेन्शन, सी हियर दिस डायमेन्शन. एसआय युनिट ऑफ बल्क मॉड्युलस इज न्यूटन मीटर स्क्वेअर आणि त्याचं डायमेन्शन आलेलं आहे के आर एल टू द पॉवर -1 दिसते का, एम टू द पॉवर 1 टी टू द पॉवर -2 आणि इक्वेशन गिव्स अ बल्क मॉड्युले ऑफ सम familiar material. Bulk modulus measure the resistance offered by gases, liquid or solid while an attempt is made to change their volume. आणि याचा रेसिप्रोकल म्हणजे काय, दिस इज कॉल्ड कॉम्प्रेसिबिलिटी. कॉम्प्रेसिबिलिटी पहा परत, the reciprocal of bulk modulus of elasticity is called compressibility of the material. पाहून घ्या, the reciprocal of bulk modulus of elasticity is called compressibility. Compressibility equal to 1 divided by bulk modulus. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना कॉम्प्रेसिबिलिटी म्हणलं की 1 डिवायडेड बाय बल्क मॉड्युलस आपल्याला
तो फॉर्म्युला त्या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल. दिस इज कॉल्ड अ कॉम्प्रेसिबिलिटी. आणि कॉम्प्रेसिबिलिटी याच्यावर आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे, तो प्रॉब्लेम 6.3 हा प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम नंबर 6.3 पहा दिलेला आहे. अ मेटल क्यूब. त्याच्या अगोदर काय दिलेलं आहे, डू यू नो द बल्क मॉड्युलस ऑफ वॉटर इज किती दिलेलं आहे, 2.18 × 10⁸ पास्कल. कॉम्प्रेसिबिलिटी दिलेली आहे 45.8 पास्कल. With a small bulk modulus and large compressibility are easier to compress. हे तुम्हाला वॉटरचं त्या ठिकाणी एक्सप्रेस केलेलं आहे. आता आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 6.3. एक्झाम्पल पाहूया 6.3. याच्यामध्ये आता एक्झाम्पल नंबर 6.3 मध्ये काय दिलेलं आहे, अ मेटल क्यूब ऑफ साइड 1 मीटर इज सब्जेक्टेड टू अ फोर्स. द फोर्स ऍक्ट नॉर्मली ऑन द होल सरफेस ऑफ अ क्यूब. क्यूब दिलेला आहे, क्यूबचा एक मेटल क्यूबची एक साइड 1 मीटर म्हणजे त्याचं व्हॉल्यूम V = L क्यूब म्हणजे 1 मीटर क्यूब येईल त्याचं व्हॉल्यूम ओरिजिनल. आणि त्याच्यावर द फोर्स ऍक्ट नॉर्मली ऑन द होल सरफेस ऑफ क्यूब. सगळ्याच सरफेसला नॉर्मली तो फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट झाल्यामुळं त्या ठिकाणचं इट्स व्हॉल्यूम चेंजेस dV आलं. dV किती दिलेलं आहे, 1.5 × 10⁻⁻5 दिलेला आहे. या ठिकाणचा व्हॉल्यूम आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे 1.5. त्यानंतर आपण लेंथ दिलेली आहे, L दिलेला आहे 1 चा घन 1 मीटर क्यूब आला. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, द बल्क मॉड्युलस ऑफ मेटल इज. बल्क मॉड्युलस गिवन K ची व्हॅल्यू दिलेली आहे 6.6 × 10⁻10 दिलेलं आहे. 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर दिले. काय कॅल्क्युलेट करायचं, कॅल्क्युलेट द चेंज इन प्रेशर dP तुम्हाला काढायचं आहे. फॉर्म्युला काय याचा, बल्क मॉड्युलस बरोबर काय लिहिता येईल, K बरोबर कॅपिटल K बरोबर V × dP /dV. आता आपल्याला काय काढायचं आहे, dP काढायचा आहे. हा dV डिनॉमिनेटर मध्ये आहे, तो न्यूमरेटर मध्ये जाईल K × dV. आणि हा V न्यूमरेटर मध्ये आहे, तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल. म्हणजे आपण या इक्वेशनला मॉडिफाय केलं इक्वेशनला. आता मॉडिफाय केल्यावर याच्यामध्ये किमती टाकूया. K ची किंमत 6.6 × 10⁻10 × dV दिलेला आहे 1.5 × 10⁻⁻5 दिलं. काय ठिकाणी 1.5 × 10⁻⁻5. सगळ्याच जे काही युनिट आहे ते SI मध्ये आहे, त्यामुळे आपल्याला कन्व्हर्शन करायची गरज नाही. त्यामुळे SI युनिट त्या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. याचा गुणाकार dV दिलेला आहे या ठिकाणी, V दिलेला आहे या ठिकाणी 1 मीटर. म्हणजे V ची किंमत 1 मीटर टाकली. कोणत्याही संख्येला 1 ने भागलं म्हणजे तीच संख्या येईल. त्यामुळे 6.6 × 1.5 लिहूया. 10⁻10 आणि इथं -5 आहे. 10 मधून -5 गेले किती राहतील या ठिकाणी, +5. 6.6 × 1.5 × 10⁻5. 66 × 15 चा गुणाकार करूया. आता 15 × 90, 90 ला 0 8 9. 15 × 6 काय होतील, 90. 90 आलेला 9, 99 होईल. पॉइंट कुठून द्यायचा, 1 2 न पॉइंट द्यायचा. 1 आणि 2 न पॉइंट दिला, 9.9 आलं. 9.9 आणि हा 10⁻5 आलेला +5. युनिट काय येईल याचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. काय येईल याचं युनिट, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येते. आता पाहूया त्या ठिकाणी दुसरा जो काही मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी दिलेला आहे, हा थर्ड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी पाहूया. त्या ठिकाणी मॉड्युलस ऑफ रेजिडिटी विच चेंजेस द शेप अँड साईज. या दोन्ही याच्यावर आपण आधारित प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. आता तिसरा आपण त्या ठिकाणी मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी पाहूया.
काय बल्क मॉड्युलस या ठिकाणी दिलेला आहे, टेबलमध्ये दिलेला आहे. लेड आहे, ब्रास आहे, ग्लास आहे, ॲल्युमिनियम आहे, सिल्वर आहे, कॉपर, स्टील, गोल्ड याच्यामध्ये बल्क मॉड्युलस दिलेला आहे 10⁻10. लेडचा दिलेला आहे 4.1, ब्रासचा दिलेला आहे 6, ग्लासचा 6 × 10⁻10, ॲल्युमिनियमचा 7.5 × 10⁻10 न्यूटन पर मीटर. सिल्वरचा सुद्धा 10 आहे, 10 × 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कॉपरचा सुद्धा 14 × 10⁻10, स्टीलचा 16, गोल्डचा 18. सर्वात जास्त या ठिकाणी गोल्डचा त्या ठिकाणी दिलेला आहे बल्क मॉड्युलस. आणि डिफरंट मटेरियल त्याचा स्टँडर्ड बल्क मॉड्युलस किती आलेला आहे हा या चार्टमध्ये किंवा टेबलमध्ये त्या ठिकाणी बल्क मॉड्युलस दिलेला. आता पाहूया मॉड्युलस ऑफ रेजिडिटी. सिक्स 6.53 मध्ये मॉड्युलस ऑफ रेजिडिटी. मॉड्युलस ऑफ रेजिडिटी तिसरा मॉड्युलस आपण त्या ठिकाणी काढूया. मॉड्युलस ऑफ रेजिडिटी हा ईटाने रिप्रेझेंट करतात. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी रिलेटेड टू चेंज इन शेप, म्हणजे त्याच्या आकारमानात जर का बदल झालेला असेल तर त्याला आपण मॉड्युलस ऑफ रेजिडिटीचा प्रकार म्हणतो. साईज मध्ये जर बदल झाला, कॉम्प्रेसिव्ह और इलॉंगेटिव्ह जर असेल तर त्याला आपण व्हॉल्यूम मध्ये त्याला म्हणतो. साईज फक्त चेंज झालेली आहे. आणि साईज आणि शेप दोन्ही त्याच्या आकारामध्ये जर का बदल झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेन अल्टरनेटिव्हली आपण त्या ठिकाणी वापरत असतो. याचाच अर्थ आपल्याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कशाशी रिलेटेड आहे, चेंज इन शेप, पूर्ण आकारमान बदललेला आहे ऑब्जेक्टचं, इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ रेजिडिटी. अशा याला आपण मॉड्युलस ऑफ रेजिडिटी म्हणतो. इट इज द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. फक्त हा आपल्याला सॉलिड मध्येच प्रॉपर्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल. स्ट्रेस डिफाइंड बाय शियर स्ट्रेस. कशा पद्धतीने शियर स्ट्रेस रिप्रेझेंट करतो, फोर्स पर युनिट एरिया. आपण या ठिकाणी फोर्स पर युनिट एरिया आपण त्या ठिकाणी जर का आकृतीत दाखवलेला हा एखादा क्यूब असेल तर या क्यूब मध्ये या ठिकाणी AB या ठिकाणी आपण फिक्स केलेला असेल या ठिकाणी. आणि या ठिकाणी फोर्स आपण नॉर्मल फोर्स अप्लाय करत आहोत. नॉर्मल फोर्स केल्यामुळे क्यूबचं रूपांतर कशामध्ये होईल, पॅरलेलोग्राम मध्ये त्याचं रूपांतर होईल. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढा अँगल झाला, ओरिजिनल लेंथ आणि या ठिकाणी फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याच्यामध्ये जो बदल झाला, या दोन लेंथ मध्ये थीटा एवढा अँगल तयार झाला. म्हणजे याच्यामध्ये किती डिस्प्लेसमेंट झालं, डेल्टा एल एवढं डिस्प्लेसमेंट झालं. डेल्टा एल एवढं डिस्प्लेसमेंट झालं. पहा आकृती 3 डायमेन्शन मध्ये कशा प्रकारे आकृती दाखवलेली आहे. या पद्धतीने आपल्याला 3 डायमेन्शन आकृती त्या ठिकाणी मेन्शन करता येते. 3 डायमेन्शन आकृतीमध्ये काय चेंजेस झालेला आहे, एवढा अँगल त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मी फ्रंट व्ह्यू तेवढा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. समोरचा जो काही व्ह्यू असतो हा समोरचा व्ह्यू तेवढा त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवला. थीटा इक्वल टू डेल्टा एल डिवायडेड बाय स्मॉल एल न त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. म्हणजे याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एक ब्लॉक इज मेड ऑफ अ युनिफॉर्म आयसोट्रोपिक मटेरियल. त्याचं मटेरियल सारखं आहे, त्याची हाईट आपण एल एवढी घेतलेली आहे आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आपण एन रिप्रेझेंट केलेला आहे. क्रॉस सेक्शन ऑफ अ ब्लॉक इज डिफाइंड ॲज एनी प्लेन पॅरलल. लांबी गुणिले रुंदी, जर याची लांबी जर सारखी असेल, क्यूब असेल, तर त्या ठिकाणी व्हॉल्यूम काय येईल, एल क्यूब येईल. आणि याचा एक खालची बाजू आपण फिक्स केलेली आहे आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, अप्लाइड अलोन टॉप अँड बॉटम सरफेस ॲज शोन इन फिगर. मग त्या ठिकाणी टॉप आणि बॉटमवरच आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल, तर खालचा जो काही सरफेस जो असेल, टॉप सरफेसला आपण फोर्स अप्लाय केला आणि बॉटम सरफेस जो आहे तो आपण स्थिर जर ठेवलेला असेल आणि त्या याच्यामध्ये आपण फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या ठिकाणी चेंज बाय अ स्मॉल अमाऊंट काय तयार होईल, थीटा डेल्टा एल डिवायडेड बाय एल. अप्पर सरफेस काय होईल, त्या ठिकाणी डिस्प्लेस रिलेटिव्ह टू द
लोअर सरफेस बाय स्मॉल डिस्टन्स डेल्टा एल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय होईल, खालचा सरफेस आपण पूर्ण फिक्स केला आणि वरच्या सरफेसवर आपण त्या ठिकाणी फोर्स जर अप्लाय केला, आकृतीत दाखवल्याप्रमाणे फोर्स कोणत्या दिशेने आहे, या दिशेने आपण फोर्स अप्लाय केलेला आहे. त्याही आकृतीमध्ये पहा, फोर्स आपण त्या दिशेने अप्लाय केलेला आहे, फक्त ही फ्रंट साइड समोरची साइड तेवढी दाखवलेली आहे. आणि या ठिकाणी 3 डायमेन्शन मध्ये या ठिकाणी क्यूब त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला असेल. असं जर केलेलं असेल तर त्या ठिकाणी फोर्स F अँड मायनस F आर पॅरलल टू क्रॉस सेक्शन एरिया अशा पद्धतीने होईल. आणि दिस डिफरंट दॅन द टेन्साईल स्ट्रेस, त्या ठिकाणी टेन्साईल स्ट्रेस तयार होईल. आणि हा टेन्साईल स्ट्रेस ॲज अ रिझल्ट आपल्याला काय मिळेल, त्या ठिकाणी शेअरिंग स्ट्रेस म्हणजे चेंज इन द व्हॉल्यूम त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व होईल. म्हणजे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी ऑल पॉसिबल डायरेक्शन या ठिकाणी फोर्स अप्लाय केला. या ठिकाणी फोर्स अप्लाय केल्यामुळे या ठिकाणी ओढलेला फोर्स आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये काय झालेलं आहे, हा फोर्स अप्लाय झाल्यामुळे याची साईज काय झालेली आहे, बदललेली आहे. लोअर पार्ट आपण फिक्स केला, अपर पार्ट वर जर का फोर्स अप्लाय केल्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे, टिल्टिंग झालं. आणि टिल्टिंग झाल्यामुळे याची शेप बदलला, त्याच्या आकारमानामध्ये बदल झाला. आणि आकारमानामध्ये बदल झाल्यामुळं जो फोर्स काय करतो, त्याचं डिफॉर्मेशन करतो, चेंज इन शेप अँड साईज बदलल्या जातो ज्या फोर्समुळे, त्याला आपण शेअरिंग स्ट्रेस म्हणतो. F बाय ए न आपण शेअरिंग स्ट्रेस रिप्रेझेंट केली. तसंच शेअरिंग स्ट्रेन आपण कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला, शेअरिंग स्ट्रेन म्हणजे शेअरिंग स्ट्रेन म्हणजेच चेंज इन अँगल थीटा बरोबर म्हणजेच काय, डेल्टा एल डिवायडेड बाय एल. याला इक्वेशन नंबर 2 दिलं. मग आपला फॉर्म्युला काय सांगतो, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ rigidity is defined as a ratio of shearing stress to shearing strain. म्हणून काय लिहिता येते आपल्याला, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इक्वल टू शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन. इथे येईल असं, शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन आपल्याला या पद्धतीनं लिहिता येईल. म्हणजेच आपण स्ट्रेस डिफाइंड बाय शेअरिंग स्ट्रेसनं त्या ठिकाणी साईज बदलल्यामुळे आपल्याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी डिफाइन ॲज अ रेशो ऑफ शेअरिंग स्ट्रेस टू शेअरिंग स्ट्रेन. म्हणून मॉड्युलस ऑफ रिजिडिटी लिहिता येईल आपल्याला शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन. याला आपण इक्वेशन नंबर 3 दिलं. इक्वेशन 3 मध्ये इक्वेशन 1 आणि 2 ची किंमत टाका. पुट इक्वेशन put equation 1 and 2 in equation 3. Put equation 1 and 2 in equation 3. 3 मध्ये टाका इक्वेशन 1 ची किंमत. शेअरिंग स्ट्रेस काय दिलेला आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटाने दर्शवतात. इटा बरोबर शेअरिंग स्ट्रेस F डिवायडेड बाय A आणि डिवायडेड बाय या ठिकाणी थीटा. या ठिकाणी थीटा रिप्रेझेंट थीटाने रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजेच आपल्याला सिंपली काय लिहिता येईल, F डिवायडेड बाय
ए थिटा एफ डिवायडेड बाय ए थिटा. या पद्धतीने आपल्याला काय देता येते त्याचं इक्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. इक्वेशन नंबर 4 यालाच आपण म्हणलेलं आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं इक्वेशन. दिस इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. काही याच्यामध्ये मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचे काही फॅमिलियर मटेरियल त्या ठिकाणी दिलेले आहेत. पाहून घ्या या ठिकाणी मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचे फॅमिलियर मटेरियल दिलेलं आहे. मटेरियल रिजिडिटी ऑफ मॉड्युलस 10⁻10. ॲल्युमिनियम मध्ये त्याचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी होईल 0.6, लीड मध्ये होईल 0.6, ॲल्युमिनियम मध्ये होईल 2.5, ग्लास क्राउन त्याच्यामध्ये सुद्धा सारखाच असेल 2.5, सिल्वर मध्ये बदललेला असेल 2.7, गोल्ड मध्ये असेल 2.9, ब्रास मध्ये 3.5, कॉपर मध्ये 4.4 आणि स्टील मध्ये 8.3 इंटू 10⁻10 त्या ठिकाणी मल्टिप्लायर्स आपण त्या ठिकाणी वापरलेला. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी रिजिडिटी ऑफ मॉड्युलस आपण त्या ठिकाणी किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम विचारलेला आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी मध्ये. एक प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी पाहूया. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 6.4. प्रॉब्लेम काय विचारलेला आहे. एक्झाम्पल 6.4 कॅल्क्युलेट द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ अ मेटल इफ a metal cube of side 40 centimeter is subjected to a shearing force of 2000 Newton. The upper surface is displaced through 0.5 centimeter. Delta L दिलेला आहे 0.5 centimeter with respect to the bottom. Calculate the modulus of rigidity of मेटल. मेटलचा रिजिडिटी काढायचा आहे, इटा काढायचा आपल्याला. इटा काय दिलेलं आहे एक्झाम्पल 6.4 मध्ये कॅल्क्युलेट मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काढायचा आहे. इफ अ मेटल क्यूब ऑफ साइड दिलेली आहे, एल ची किंमत एल दिलेला आहे 40 सेंटीमीटर. सेंटीमीटरला मीटर मध्ये करा 40 डिवायडेड बाय 100. 40 डिवायडेड बाय 100 म्हणजेच काय होईल मीटर मध्ये होईल. हे शून्य कटलं 0.4 मीटर. शेअरिंग फोर्स किती दिलेला आहे 2000 न्यूटन. याला 1000 न भागा म्हणजे किलो मध्ये रूपांतर होईल याचं. 1000 न भागलं 2000 भागिले 1000 केलं. हे 1000 कटली किती राहिलं 2 गुणिले 10 to the power 3 लिहिता येईल. 10 to the power 3 न्यूटन केलं आपण. त्याला 3 न्यूटन मध्ये केलं. डेल्टा एल काय दिलेलं आहे. डेल्टा एल सब्जेक्टेड टू अ शेअरिंग फोर्स. त्यानंतर द अप्पर सरफेस इज डिस्प्लेस. डेल्टा एल दिलेला आहे 0.5 सेंटीमीटर. त्याला मीटर मध्ये करा. 100 न भागलं तर काय होईल 0 पॉइंट किती पॉइंट न पुढे सरकेल 1 2 पॉइंट न पुढे सरकेल 0.05 मीटर. एरिया एल चा वर्ग. एल 40 आहे. 40 गुणिले 40 म्हणजे 1600 मीटरचा वर्ग आहे. या ठिकाणी सेंटीमीटर आहे. याचा 10 to the power 4 होईल. 10 to the power 4 म्हणजे 1 2 3 4 0.16 आलं का 0.16 मीटर क्यूब. हे गिवन आपण त्या ठिकाणी मेन्शन केलं. आता फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहूया. इटा बरोबर काय फोर्स डिवायडेड बाय एरिया गुणिले थीटा. थीटा काय थीटा म्हणजे लॅटरल डिस्प्लेसमेंट. डेल्टा एल डिवायडेड बाय एल. डेल्टा एल किती दिलेलं आहे 0.005 मीटर मध्ये आणि एल सुद्धा याला मीटर मध्ये केलं 0.4. या ठिकाणी किती पॉइंट आहेत 1 2 3 म्हणजे 5 गुणिले 10 to the power -3. परत इथला पॉइंट काढला तर 4 झाला. हा मायनस वर जाऊन +1 होईल. 3 मध्ये 1 -3 मध्ये 1 मिसळला
-2 होईल. -2 लिहिलं 5 × 10⁻⁻2 आणि डिवायडेडला 4 ला 4 4 न भागा 4 1 4 1 उरला 10 झाले 4 2 8 2 उरले 4 5 20 1.25 into किती होईल 10⁻⁻2 होईल 10⁻⁻2. थीटाची किंमत टाका याच्यामध्ये थीटा टाका एफ टाका ए टाका. थीटाची किंमत इथं काढली आपण 0.0125 किंवा त्यालाच काय घेतो 1.25 into 10⁻⁻2 मीटर स्क्वेअर होईल. मग किंमत टाका इटा एफ किती आहे 2 × 10⁻³ फोर्स दिलेला आहे हे 2 × 10⁻³ ये किती दिलं 0.16 × 1.25 × 10⁻⁻2 थीटाची किंमत टाकली. आता याची बेरीज करू डिनॉमिनेटरची बेरीज. लॉगरिथम मध्ये डिनॉमिनेटर 0.16 म्हणजे आपल्याला पाहावं लागेल 16चा 0 मध्ये लॉग पाहावं लागेल आपल्याला 16चा 0 मध्ये लॉग टेबल पहा. लॉगरिथम टेबल काढा. लॉगरिथम टेबल मध्ये 16चा 0 मध्ये पहा. या ठिकाणी 16चा 0 मध्ये कुठं दिसेल तुम्हाला 16चा 0 मध्ये या ठिकाणी 16चा लॉगरिथम 16चा 0 मध्ये किती येईल 20 41 आपण त्या ठिकाणी लिहिलं 20 41. त्यानंतर 12चा 5 मध्ये बघायचा 12चा 5 मध्ये याच्यामध्येच पहा लॉग टेबल मध्ये आहे 12चा 5 मध्ये 0969 आलं 0969 या ठिकाणी 5 मध्ये लिहिलं आपण या ठिकाणी 0.0969 त्याचा कॅरेक्टर्स आला. एकचा कॅरेक्टर 0 पॉइंट म्हणजे निगेटिव्ह आहे याचा बार 1 आला बार 1.2041. बेरीज करू हे भागाकारामध्ये यांचा गुणाकार आहे याची बेरीज होईल. लॉग मध्ये बेरीज करूया 9 1 10 ला 0 6 4 10 1 11 त्यानंतर 9 1 10 ला 0 आणि 2 आणि 1 3 आलं बार 1.30 10 आलं. हे डिनॉमिनेटर आलं. हे न्यूमरेटरचं आता आपल्याला न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर वजा करायचं आहे. 2चा आपल्याला लॉग काढायचा 2चा म्हणजे 20चा आपल्याला त्या ठिकाणी लॉगरिथम काढायचा आहे. 20 कुठे आहे या ठिकाणी पहा 19 दिसते का या ठिकाणी 20चा लॉग किती आला 0 मध्ये 30 10 दिसते का या ठिकाणी स्पष्ट 20चा लॉग आला 30 10 आपण काढला 30 10. आता हा 30 10 त्या ठिकाणी लिहून टाका. हे 30 10 आलेला काय आपलं याची बेरीज याच्यातून हे वजा करायचं वरचा आला 30 10 खालच्या मधून हा वजा करायचा 52.30 10 52.30 10 याची वजाबाकी. भागाकारामध्ये याची काय होईल वजाबाकी होईल 30 10 0 तून 0 1 मधून 1 गेला 0 0 0 3 मधून 3 गेले 0. हा काय होईल ऋण काय होईल धन होईल 1 होईल ऋण 1 ऋण धन होईल 0 मधून 1 गेला 1 राहिला 1.0000. अँटी लॉग आपल्याला काढावं लागेल. अँटी लॉग ऑफ 1.0000 10 टू दी पॉवर. आता याला 1.25 मध्ये इथं खाली आहे -2 वर आहे 3 हे वर जाऊन काय होईल -2चा प्लस होईल 3 आणि 2 काय होईल 5 होईल. पॉवर याचा किती झाला 5. आता कोणत्या याचा अँटीलॉग 1चा अँटीलॉग काय येईल 10 येईल. पहा 1चा अँटीलॉग पाहूया या ठिकाणी 0.00 मध्ये पहा 0.00 मध्ये या ठिकाणी आलं का. हा अँटीलॉग मध्ये 0.0चा 0 मध्ये किती आलं या ठिकाणी 1 वर 3 0 लिहिले आपण या ठिकाणी 1 वर 3 0 आणि 10 टू दी पॉवर 5 ला 10 टू दी पॉवर 5. कॅरेक्टर 1 असेल तर काय होईल हा एक कॅरेक्टर कोणाचा येईल
10 to the power 0 equal to 1 येईल आणि एक कॅरेक्टर कोणाचा आहे 10 to the power 1 असेल तर त्या ठिकाणी 10 येईल 10 to the power 1 ज्याचा पॉवर 1 असेल तर 10 येईल लॉग ऑफ 10 चा काय येईल या ठिकाणी कॅरेक्टर्स 1 येईल म्हणजेच काय येईल 1.00 जे आलेलं आहे याच्यामध्ये एक टाकलं तर दोन नंबरनं आपल्याला पुढे सरकवता येईल डिजिट इथून 1 आणि 2 1 मध्ये 1 मिसळला तर काय होईल 1 आणि 1 2 होईल 2 नंतर या ठिकाणी पॉइंट येईल 10 गुणिले 10 to the power 5 किती होईल 10 to the power 6 1 into 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे काय झालं रेजिडिटी आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलेले अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी तीनही मॉड्युलस आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे पहिलं यंग्स मॉड्युलस दुसरं बल्क मॉड्युलस आणि तिसरं मॉड्युलस ऑफ रेजिडिटी आणि या तिघांचे सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रॉब्लेम विचारले जातात किंवा त्याचं डिरायव्हेशन त्या ठिकाणी विचारलं जाईल हे झाले मॉड्युलस ऑफ रेजिडिटी आता पुढच्या याच्यामध्ये पाहूया आपण पॉइजन्स रेशो आपण त्या ठिकाणी पाहूया